मंडळी नमस्कार. विधान परिषदेच्या बहुतेक सगळ्या पक्षांच्या उमेदवारी आता घोषित झाल्या आहेत. महाविकास आघाडीकडून 6 उमेदवारांची घोषणा झाली आहे. सुरुवातीला भारतीय जनता पक्षाने आपल्या 5 उमेदवारांची घोषणा केली. त्यानंतर 6वा उमेदवारही रिंगणात उतरायचं ठरवलेलं आहे. सदाभाऊ खोतांचा उमेदवारी अर्ज भरणार आहे असं म्हणतायत. आता 12 उमेदवार होतील, 10 निवडून यायचे आहेत. एक महाविकास आघाडीचा पराभूत होईल, म्हणजे एक भाजपचाही पराभूत होईल का, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. 12 पैकी 10 येणार, म्हणजे 2 पराभूत होणार. भाजप 6वा देणार आहे उमेदवार खरंच, की एक वापस घेऊन 5च ठेवणार आहे, या सगळ्या विषयावर आपल्याला चर्चा करावी लागणार आहे. भारतीय जनता पक्षावरती सगळ्यात मोठा आक्षेप विरोधी पक्षाकडूनही आणि त्यांच्या पक्षाकडूनही होतो आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देखील हा आरोप करतायत आणि विरोधी पक्षाकडून देखील हा आरोप होतो आहे की भारतीय जनता पक्षानं त्यांच्या नेत्या पंकजा मुंडे यांना टाळलं. पंकजा मुंडे यांना टाळल्याचा राग पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्याही मनामध्ये आहे. भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलनं झालीत. त्यासोबत याचाच विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भाजपला सातत्यानं टोचणी देताना दिसत आहे. एकनाथ खडसेंनीही यावर भाष्य केलंय आणि त्यानंतर शिवसेनेनं तर सरळ पंकजा मुंडे यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. पंकजा मुंडे शिवसेनेत जातील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. खरं तर पंकजा मुंडे स्वतःला, पंकजा मुंडेंचे समर्थक, पंकजा मुंडे आणि त्यांना मानणारे एक मोठ्या नेत्या समजतात. भारतीय जनता पक्षामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नंतर जर कोणी नेता करायचा असेल तर त्यात पंकजा मुंडे यांचं अग्रभागी नाव आहे. शिवसेनेत असं होणार नाही आहे. शिवसेनेत त्यांना 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या क्रमांकावरच थांबावं लागणार आहे, जे भारतीय जनता पक्षात त्यांचं आताचंही स्थान आहे. त्यामुळे या असा निर्णय घेणार का, हाही मोठा पक्ष आहे. भाजपनं पंकजा मुंडेंना डावललं असं म्हणणाऱ्या वेगवेगळ्या पक्षांनी देखील आपल्या नेत्यांना डावललेलं आहे. शिवसेनेनं आपली 2 उमेदवार घोषित केलीत. एक सचिन अहिर, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आलेले आहेत. म्हणजे ते मूळ शिवसैनिक आहेत असं अजिबात नाही आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत आलेले आहेत. आणि दुसरे एक सामान्य शिवसैनिक आमशा पाडवी यांनाही उमेदवारी घोषित केली आहे. पण या सगळ्या प्रकारामध्ये शिवसेनेतले जे कोणी ज्येष्ठ आहेत त्यांना डावलण्यात आलंय. म्हणजे एक तर मुळात मंत्री असलेले देसाई यावेळेला निवडणूक लढवणार नाहीत. म्हणजे सुभाष देसाईंचं उद्योग मंत्रीपद हे 6 महिन्यापेक्षा अधिक काळ आता टिकणार नाही, हे स्पष्ट झालंय. त्यासोबत शिवसेनेमध्ये आणखी काही ज्येष्ठने रावतेंना वयामुळे म्हणा किंवा अजून कोणत्या कारणामुळे म्हणा शिवसेनेनं बाजूला काढलाय. चंद्रकांत खैरे, जे कुठलं ना कुठलं पद आपल्या पराभवानंतर मिळेल अशी आशा लावून बसलेले होते, त्या खैरेंना ना राज्यसभा मिळाली ना विधान परिषद मिळाली. सुभाष देसाईंचा पत्ता तर कटच आहे. भाई रामदास कदम, त्यांचं काय, त्यांना कुठेही संधी दिली गेलेली नाहीये. ते निवृत्त झालेत. त्यांना खरोखर डावललंय असंच म्हणावं लागेल. आढळराव पाटलांचं काय, त्यांना संधी का दिली गेली नाही, हा सुद्धा प्रश्न आहे. यासोबत बुलढाण्यात पराभूत झालेले खासदार सुद्धा या यादीत होते, पण त्यांनाही शिवसेनेनं डावललेलं आहे. म्हणजे शिवसेना देखील आपल्या प्रभावी नेत्यांना डावलून नव्या नेतृत्वाला समोर आणते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देखील आपल्या मोठ्या नेत्यांना डावलून, म्हणजे संजय दौंड, ज्यांनी धनंजय मुंडेंच्या विजयामध्ये मोठा वाटा दिलेला आहे. खरं तर संजय दौंड यांना आमदारकी द्यावी, ते भाजपला म्हणजे पंकजा मुंडेंना समर्थन करतील अशा आशयाचा प्रस्ताव निवडणुकीआधी भाजपकडे गेल्याची चर्चा होती, पण ते घडलं नाही. भाजपनं संजय दौंड यांना आमदारकी देण्याचं मान्य केलं नाही. ते धनंजय मुंडेंच्याकडे गेले. धनंजय मुंडे विजयी झाले. फटका बसला. त्या संजय दौंड यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं डावललाय. अमरसिंह पंडित, ज्यांना मोठी आशा होती, त्या नेत्यालाही राष्ट्रवादी काँग्रेसनं डावलण्याचं काम केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं निंबाळकर आणि भाजपातून आलेले, म्हणजे बघा इकडे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले सचिन अहिर यांना संधी मिळते, तर इकडे भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसे यांना संधी मिळते. म्हणजे पक्षांतर केलेल्यांनाच वेगवेगळ्या पक्षामध्ये संधी मिळते आहे, हे स्पष्ट आहे. म्हणजे भाजपवर जो आरोप केला जातोय की अयारामांना भाजप संधी देतं, प्रसाद लाडांचा उल्लेख केला जातो, अजून कुठल्या नावाचा उल्लेख केला जातो, पण तसं इकडेही घडतंय. राष्ट्रवादीनं खडसे हे आयाराम आहेत, त्यांना संधी दिली आहे, तर शिवसेनेनं त्यांचे राष्ट्रवादीतून आलेले अहिर यांना संधी दिलेली आहे. म्हणजे बहुतेक सगळ्या पक्षातून
बाहेरून आलेल्या मंडळींना संधी देत आपल्या पक्षातल्या माणसांना डावलण्याचं काम झालेलं आहे. यात काँग्रेसनं मात्र आपल्या निष्ठावंतांना संधी दिली आहे. यात चंद्रकांत हंडोरे आणि रामदास भाई जगताप यांना संधी दिलेली आहे. आता भाई जगताप आणि हंडोरे हे मूळचे काँग्रेसी आहेत ज्यांना काँग्रेसनं संधी दिली आहे, पण महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांची इच्छा होती की आपल्याला ती संधी मिळावी, ती मिळालेली नाही. विधान परिषदेवर घेतलं जावं असं औरंगाबाद मधल्या काही नेत्यांना वाटत होतं, दलित चेहरा म्हणून संधी मिळेल असं वाटत होतं. लातूरमध्ये काही लोकांच्या इच्छा व्यक्त झालेल्या होत्या की तिथे आपल्याला संधी मिळेल, पण अशी संधी कुणालाही न देता मुंबईतल्या नेत्यांना संधी देऊन मुंबई मनपाच्या निवडणुकीमध्ये अधिक शक्तिशाली करण्याचं काम काँग्रेसनं स्वतःला केलेलं आहे. आता प्रश्न आहे, या निवडणुकाचा निकाल काय लागणार आहे? 10 जागा आहेत, 12 उमेदवार होत आहेत, 2 पराभूत होणार आहेत. 2 कोणाचे पराभूत होणार आहेत? जर बघितलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी आपल्या दोन्हीही उमेदवारांना विजयी करण्यासाठी सक्षम आहेत, म्हणजे 4 तर निवडून येणारच आहेत त्या दोन्ही पक्षाचे. आता उरला 6चा प्रश्न. 6 मध्ये 1 काँग्रेसचा येणार आहे, म्हणजे तिकडे 5 जात आहेत. आता उरतायत 5, त्यात भाजपने 6 उमेदवार दिली आहेत, म्हणजे भाजप 6 उमेदवार देऊन आपल्या एकाच्या पराभवाला देखील कारणीभूत ठरणार आहे का, हा मोठा प्रश्न आहे. खरं तर भाजपनं राज्यसभा निवडणुकीतही आपला अतिरिक्त उमेदवार देऊन रंगत वाढवली आहे. आता इथेही भाजपा आपला अतिरिक्त उमेदवार देऊन रंगत वाढवतो आहे. मला या सगळ्यामध्ये भाजपनी पंकजा मुंडेंना डावलल्याचा उल्लेख तर आपण याआधी केलेला आहेच आहे, पण भाजपनं ज्या नेत्यांना टाळलंय, ज्याला डावललंय हा शब्द वापरला पाहिजे, ते नेते म्हणजे 2 आहेत. एक भाजपचे मागच्या वेळेसचे आमदार जे निवृत्त झालेत, परांड्याचे सुजितसिंह ठाकूर, त्यांना परत संधी दिलेली नाही आहे. आता ते माजी आमदार म्हणून राहतील. कदाचित परांड्यात त्यांनी आपलं बळ वाढवलं असेल तर त्यांना विधानसभेसाठी विचार होऊ शकतो. पण विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत ही 2 नावं अशी आहेत जिथे भाजपनं पहिल्यांदा संधी दिलेली नाही आहे. खरं तर विनायक मेटेंच्या रूपानं एक असा व्यक्ती सातत्यानं वेगवेगळ्या पक्षात फिरत होता, कधी भाजप, कधी राष्ट्रवादी, पुन्हा भाजप, पुन्हा राष्ट्रवादी, असं करत विनायक मेटेंनी सातत्यानं 3-4 टर्म आपल्याकडं आमदारकी राखलेली आहे, सतत राखत आलेल्या आहेत त्या. विनायक मेटेंची उपयोगिता काय आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे हा प्रश्न विचारला की विनायक मेटेंचे समर्थक सातत्यानं शिवीगाळ करण्याचा उद्योग करत असतात. आता याच्यानंतरही ते शिवीगाळ करतील. विनायक मेटेंची उपयोगिता काय या प्रश्नाचं उत्तर, विनायक मेटेंचा राजकीय उपद्रव हीच विनायक मेटेंची उपयोगिता आहे. म्हणजे पूर्वी जेव्हा ते भाजपमध्ये सुरुवातीला किशनराव वरखिंडेंचा पत्ता कापून गोपीनाथ मुंडेंच्या जवळ आले आणि गोपीनाथ मुंडेंनी पहिल्यांदा त्यांना विधान परिषद बहाल केली, तिथून विनायक मेटेंच्या राजकीय उपद्रवाला सुरुवात होते. वरखिंडेंचा पत्ता कट करणं हा पहिला उपद्रव, आणि त्यानंतर विनायक मेटे भाजप सोडून राष्ट्रवादीत जातात. राष्ट्रवादीत गेल्यावर सुद्धा पहिल्यांदा विमलताई मुंदडा ज्या मंत्री होत्या आणि त्यानंतर जयदत्त क्षीरसागर या बीड जिल्ह्यातल्या मंत्र्यांना उपद्रव करणे, हेच काम विनायक मेटेंनी केलं. पुढे 2 टर्मची सत्ता उपभोगल्यानंतर, आमदारकी उपभोगल्यानंतर ते परत भाजपत आले आणि भाजपकडून परत आमदारकी मिळवली. म्हणजे 4 टर्म तर त्यांनी अशी बदल करूनच आमदारकी मिळवलेली आहे. या विनायक मेटेंनी भाजपत आल्यावरती पंकजा मुंडेंना उपद्रव देणं ही आपली हा आपला युएसपी ठेवला आणि याच युएसपीच्या जोरावर विनायक मेटे काम करत आले. त्यामुळे यावेळेला विनायक मेटेंच्या उपद्रवी मूल्यांची आवश्यकता कदाचित भाजपला वाटलेली नसावी, कारण पंकजा मुंडेंचा पराभव झालेला आहे. आता मेटेंच्या राजकारणाला बळ देण्यात काही मतलब नाही आहे हे कदाचित भाजपच्या लक्षात आलं असावं, म्हणून विनायक मेटेंचा पत्ता कट झालाय. नेहमी कसं असतं की घरात काठी केव्हा ठेवतात, जेव्हा साप निघण्याची भीती असते तेव्हा काठी ठेवली जाते. घरात मांजर का पाळलं जातं, तर जेव्हा उंदरांचा उपद्रव खूप होतो तेव्हा मांजर पाळलं जातं. उंदरत नसतील तर, साप निघणंच बंद झालं तर काठी ठेवण्याची, मांजर पाळण्याची गरज पडत नाही. तसं भारतीय जनता पक्षामध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता क्षीरसागरही निघून गेलेत, त्यामुळे त्यांच्यावरती कंट्रोल ठेवायची काही गरज नाहीये. मुंदडा हयात नाही आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती कंट्रोल ठेवायची गरज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाटत नाहीये. आता धनंजय मुंडेंच्या वरती कंट्रोल ठेवायला पुन्हा प्रवेश दिला जाईल तर गोष्ट वेगळी, पण
नेहमीच मायनॉरिटीच्या नेत्यांवरती कंट्रोल ठेवण्यासाठी विनायक मेटेंचा वापर झालेला आहे. विमल मुंदडा काय, जयदत्त क्षीरसागर काय, पंकजा मुंडे काय, या मायनॉरिटींच्या नेत्यांवर कंट्रोल ठेवण्यासाठी विनायक मेटेंचा नेहमी वापर झालाय. कदाचित ती गरज आता भारतीय जनता पक्षाला वाटत नसावी, म्हणून विनायक मेटेंना पद्धतशीरपणे बाजूला केलं गेलेलं आहे. आता अशी अनेक नेते आहेत ज्यांना भाजपनं देखील डावललं आहे. आता या डावलण्याच्या आणि संधी देण्याच्या प्रकारामध्ये ज्यांना संधी दिली आहे ते पात्र आहेत की नाही हा देखील एक प्रश्न आहे. म्हणजे सगळ्याच पक्षामध्ये काँग्रेसनं खरं तर आपल्या पात्र उमेदवारांना, भाई जगताप हे सातत्यानं विधान परिषदेवर आलेले आहेत, हंडुरे देखील सत्ता उपभोगत आलेले आहेत, काही नव्या माणसांना संधी दिली असती, शिवसेनेसारखी पाडवीना दिली तशी, म्हणजे मी अहिरांना नवा माणूस मानत नाही, ते आयराम असं मानतो, तशी काही नव्या माणसांना संधी दिली असती काँग्रेसनं तर अजून चांगलं झालं असतं. तसं भाजपनं श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांना संधी देऊन काही नवी चेहरे समोर आणलेली आहेत. भाजपची एक रणनीती आता ठरते आहे की आता एक नवी पिढी भाजप मैदानामध्ये आणते आहे आणि यातूनच कदाचित या निवड झालेल्या असाव्या. बघूया या डावलल्याचा परिणाम आता वेगवेगळ्या नेत्यांवरती कसा होतो आहे. विनायक मेटे आपली काय रणनीती ठेवतायत, पंकजा मुंडेंच्या समर्थकांची रणनीती आता काय असणार आहे, भाजप जितके जास्त उमेदवार टाकताय त्यापैकी भाजप किती लोकांना विजयी करू शकेल, कारण हे मतदान संपूर्णतः गोपनीय असतं, इथे दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे यात काही चमत्कार घडणार आहे का हे देखील येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. तोपर्यंत वाट बघणं आपल्या नशिबात आहे. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढीच विनंती. धन्यवाद.